नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली कथा. आपण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, आज ऐकूयात विजय कापडी लिखित कथा प्रेम आणि मासळीचं जेवण. मनवासारखी सुंदर तरुणी आपल्या प्रेमात पडू बघतीये या जाणीवेनं अनुकूल थरकला, पण क्षणभरच. पुढच्या क्षणी तो सावध झाला. अनुकूलचं एक होतं, एखादी तरुणी आपल्या प्रेमात पडू इच्छितीये असं लक्षात आलं की सगळ्यात आधी तो सावध होत असे. राजा, वैऱ्याची रात्र आहे, जागा राहा, अशा छापाचा इशारा तो स्वतःला दे. मनवाच्या आधी त्याच्याच बिल्डिंगमधली रुपाली त्याच्या प्रेमात पडली होती. तिच्या आधी बसस्टॉपवर दररोज दिसणारी छबिली त्याच्या प्रेमात पडली होती. छबिलीच्या आधी त्याच्या ऑफिसमधली मिस अरुंधती सेनगुप्ता आणि तिची मैत्रीण मीनाक्षी रंगाचारी एकाच वेळी त्याच्या प्रेमात पडलेल्या होत्या. अशा प्रसंगी त्यांच्या प्रेमाला हाकेचा प्रतिसाद देण्याआधी अनुकूलला त्याच्या आईने दिलेला सावधगिरीचा इशारा आठवायला लागायचा. त्याच्या आईने एक दिवशी त्याला सांगितलं होतं की अनुकूल, तू देखणा आहेस, तुला लाभलेल्या ताडमाड उंचीमुळे तू बघणाऱ्याच्या डोळ्यात चटकन भरतोस, तुझं शैक्षणिक करिअर उत्तम आहे, तुला कसलंही व्यसन नाही आहे, तुझी नोकरी चांगला घसघशीत पगार देणारी आहे, त्यामुळे तुझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या लग्नेच्छू तरुणी तुला आपल्या जाळ्यात पकडायला एका पायावर तयार असतील. स्त्रीनी स्वतःहून पुढाकार घेतला तर प्रतिसाद द्यायला तुम्ही पुरुष मंडळी नेहमी तत्पर असता. त्यामुळे स्त्रीनी टाकलेल्या जाळ्यात तुम्ही मासोळीसारखा अडकता आणि पुढे जन्मभर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसता. तुझं तसं होऊ नये असं मला वाटतं, आणि तुलाही जर तसंच वाटत असेल तर अशा बाबतीत नेहमी सावध राहा, सतत भविष्याचा विचार कर. अनुकूल म्हणाला, मम्मा, अगं तू काय सांगू बघतीयस, माझ्या तर काही लक्षात आलेलं नाही आहे. गोंधळलेल्या अनुकूलनं कबुली दिलेली होती, त्यावर त्याची मम्मा म्हणाली होती, अरे वेड्या, प्रेमाचा मार्ग नेहमी पोटातून जातो. संसार चांगला चालायला हवा असेल तर बायको चांगली सुगरण असायला हवी. या बाबतीत मी थोडी जुन्या मताची आहे बाबा. आई, अजूनही तू मूळ मुद्द्यावर आलेली नाही आहेस, अनुकूलनं स्पष्टपणे तिला सांगितलं. ठीक आहे बाबा, आता तुला सगळं फोडूनच सांगते. मला सांग, तुला कशा प्रकारचं जेवण आवडतं? अर्थात मला तुझी आवड माहिती आहे, पण तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे. मला मासळीचं जेवण प्रिय आहे. कोलंबीचं हुमण, बांगड्याची उडीद मेथी, तिसऱ्याचं धबधबीत, मसाला कुर्ल्या, काळ्या खडपातल्या तळलेल्या कुर्ल्यांच्या नांग्या, तळलेलं पापलेट, पापलेटच्या डोक्याची शेष्टी, कोलंबीचं बटाटे घालून केलेलं सुकं मला आवडतं. आणि हां, पावसाळ्यात किंवा अन्य काही कारणानं ताजी मासळी बाजारात नसेल तर मला मीठ घालून सुकवलेली मासळी आवडते. विशेषतः सुक्या बांगड्याची किसमूर. हा 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 हा. पेटलेल्या कोळशावर खोबरेल तेलाची धार सोडून त्यात किसमूर टाकली की त्या किसमुरीची चव ना मार्व्हलस असते. शिवाय करली भिंगीचं कालवण. पुरे आलं माझ्या लक्षात. थोडक्यात हे सगळं मासळीचं जेवण तुला खूप खूप आवडतं. आणि काय रे, हे जेवण तुझ्यासाठी तयार कोण करतं? अगं अर्थात तू, माझी मामा. आता मला सांग, मी तुला जन्मभर थोडीच पुरणार आहे? नाही ना. खरं काय ते अनुकूल बोलून गेला. शाब्बास. हा तुझा सरळ स्वभाव आहे ना, तोच मला आवडतो. तुझ्या वयाच्या तमाम तरुणींना हा तुझा सरळ स्वभाव आवडायची शक्यता नाकारता येणार नाही. तर मूळ मुद्द्याकडे वळायचं झालं तर तुला अशा सोबतिणीची गरज आहे की जी तुझ्यासाठी हे असं सगळं रुचकर मासळीचं जेवण तयार करेल, हो की नाही? हां, तू म्हणाली ते 100% बरोबर आहे. मग आता मला सांग, ती तुझी मीनाक्षी रंगाचारी तुला असलं जेवण तयार करून वाढू शकेल का? अगं ती अय्यंगार आहे. मासा म्हटलं की ती ओकांबे द्यायला लागते. कसं बोललास? आणि ती मिस सेनगुप्ता, अगं ती बंगाली आहे. तिला गोड्या पाण्यातले मासे तेवढे आवडतात आणि मला ते अजिबात आवडत नाहीत. प्रश्न तो नाही आहे रे, प्रश्न तो नाही आहे.
मी करून वाढते ते विविध मासळीचे प्रकार तिला तयार करता येतील का? अजिबात येणार नाहीत. असं म्हणू नकोस रे. तिने कष्ट घेतले तर ती शिकून करू शकेल. मासळीचं जेवण म्हणजे काय फार मोठी कठीण गोष्ट आहे असं नाही. हां, नाही ना मम्मा. अगं नवीन काही शिकायचं तिला फार कंटाळा आहे. कसं बोललास? तर सांगायची गोष्ट अशी की जगातली कुठलीही तरुणी तुझ्या प्रेमात पडू पाहत असेल तर तिला प्रतिसाद द्यायच्या आधी एक प्रश्न जरूर विचार. आणि तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तिला मासळीचं जेवण करता येतं का? ती समज होय म्हणाली तर तिला घेऊन घरी ये. मी घेते तिची परीक्षा. मग मी आहे आणि ती आहे. होऊन जाऊ दे. 2-4 महिन्यापूर्वी छबिलीनं अनुकूलच्या त्या प्रश्नाला उत्तर म्हणून सरळ थाप मारली होती, मला येतं मासळीचं जेवण. मग माझ्या आईची भेट घे. कशाला रे? छबिलीने विचारलं. अगं कशाला म्हणजे काय? तू आमच्या घरात सून म्हणून येणार आहेस. घरात येण्याआधी आपली सासू कशी असेल याची उत्सुकता तुला असेल ना? हो आहे खरी बाई. आणि त्यानुसार एक दिवशी छबिलीला घेऊन अनुकूल घरी आला. त्यावेळी अनुकूलच्या मामानं 2-3 प्रश्नांवर तिची विकेट घेतली. तिला तंबूचा रस्ता दाखवला. मामाने तिला विचारलं, काय गं, नाव काय म्हणालीस तुझं? छबिली. छबू म्हणतात मला घरी. हां, तर मिस छबिली, मला अनुकूलनं सांगितलं आहे की तुला मासळीचं जेवण करता येतं म्हणून. खरं आहे ना? हो म्हणजे काय, येतंच मला, खरंच आहे ते. बरं, मग खुबे आणि शिंपले यातला फरक? छे माफ करा. हे असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार नाही करत मी. छबिलीने आईंना उत्तर दिलं. नाकाला वाकडा बाग देत ममा म्हणाली, पण विचार करायला हवा. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न. बांगड्याची उडीद मेथी तुला करता येते? अहो येते की, त्यात काय मोठं आहे. मग मला सांग, नेहमीचं बांगड्याचं हुमण आणि उडीद मेथी यात फरक काय ग? उडीद मेथी चवीला हुमणापेक्षा चांगली लागते. अगं बाई, तिथं लागते, पण प्रमुख फरक काय? आई, तुम्ही मला काय असलेच प्रश्न विचारणार आहात का? काहीशा वैतागून छबिलीने विचारलं. हो, का ग? उत्तर ठाऊक नाही का काय? हे बघा, मला इतक्या सूक्ष्मतेत जाऊन नाही सांगता येणार. उडीद मेथी वाटल्यास मी करून दाखवीन. अगं म्हणजे तू मासळीच्या जेवणातली मेस्त्री आहेस, शास्त्री नाही आहेस. मामानं हुकमाचा पत्ता टाकल्यागत उद्गार काढला. मेस्त्री आणि शास्त्री म्हणजे काय? छबिली आता अगदी क्लीन बोल्ड व्हायच्या मार्गाला आली होती. म्हणजे मासळीच्या जेवणात खूप खोलात तू गेलेली नाहीस. तुझं ज्ञान जुजबी आहे, वरवरचं आहे. आणि मामानं सहेतूक अनुकूलकडे बघितलं. छबिलीचा पत्ता कट झालेला होता. अशा या पार्श्वभूमीवर आता मनवा आपल्या प्रेमात पडू बघते म्हटल्यावर तिला झुलवत ठेवण्यापेक्षा खरी गरज कशाची आहे हे सांगून सावध करावं. म्हणजे ती एक तर गेलास उडत असं म्हणून प्रेमाचं उघडलेलं खातं बंद करेल, किंवा आपल्या मामाच्या परीक्षेला तोंड द्यायची पूर्वतयारी करायला लागेल. अनुकूलनं मनवाला गाठलं आणि म्हटला, मिस मनवा, माझ्या लक्षात आलं आहे की तुम्ही माझ्या प्रेमात पडू इच्छित आहे, बरोबर आहे? त्याबरोबर मनवानं टाळी वाजवत म्हटलं, अगदी बरोबर आहे, पण तुला रे कसं कळलं? कळलं, अनुभवानं सगळं कळतं. मला सांग, मी दिसावं म्हणून तुझे डोळे भिरभिरतात का नाही? हो, डोळे भिरभिरतात. मी दिसलो नाही की तू अस्वस्थ होतेस का नाही? होते खरी, पण तुला कसं रे कळलं? मी दिसलो नाही, हां, आणि अचानक तुझ्या समोर येऊन उभा राहिलो की तुझी खळी खुलते का नाही? अगदी मनकवडा आहेस तू. मी जवळपास वावरायला लागलो की तुझ्या हृदयाचे ठोके जोरात पडतात, कानातनं गरम वाफारे व्हायला लागतात, हातपाय थरथरायला लागतात. अनुकूलनं प्रेमाची 1 ना 2 अनेक लक्षणं सांगायचा एकच सपाटा चालू केला. तेव्हा त्याला थांबवत मनवा म्हणाली, बास बास, हे सगळं खरंच होतंय. यालाच प्रेम म्हणतात का रे? याच अवस्थेला प्रेम असं म्हणतात. मग मला सांग, माझ्या बाबतीत तुझी अवस्था अशीच होते का काय? हो, जवळजवळ 75% असं होतं खरं. 75%च? आणि मग बाकीच्या 25%चं काय? त्याबद्दल नंतर सांगतो. आता मला सांग की आपल्या प्रेमाची परिणिती लग्नात व्हावी असं तुला वाटतंय? वाटतंय खरं, पण पक्का नाही विचार केला अजून. का नाही केला विचार पक्का? म्हणजे तुझं म्हणणं तरी काय? पक्का करू विचार? कर हवा तर, पण जरा थांब. तुला एक अत्यंत महत्त्वाचं विचारायचं राहिलंय. मासळीच्या जेवणाबाबत तुझं काय मत आहे?
एकदा प्रेमाचं नक्की झाल्यावर अनुकूलनं मासळीच्या जेवणाचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. पटकन मनवा बोलली, मासळीचं जेवण अत्यंत रुचकर असतं, ते कितीही हादडलं तरी पोट भरत नाही, माझं प्रामाणिक असं मत आहे. अनुकूलनं अंदाज घेत आपला हुकमाचा पत्ता फेकला. तुला मासळीचं जेवण करता येतं? हो, आत्ताच तर सांगितलं. तसं नाही. मासळी बाजारातून आणून मासळी साफ करून तिचे वेगवेगळे पदार्थ तुला कोणाचीही मदत न घेता करता येतात? अर्थात. माझी आई गोव्याची, मडगावची. तिचं घर मडगावच्या मासळी बाजाराच्या जवळ होतं. मनवानं मासळीशी असलेला आपला घरोबा सांगून टाकला. हे बघ, मासळी बाजाराच्या जवळ घर असणं आणि मासळी घरात आणून ती शिजवणं यात पुष्कळ फरक आहे. मुळात मासळी आणली जायची का तुझ्या घरी? अरे अर्थात. माझ्या पित्याश्रींना ना जयवंत दळवी आणि झालंच तर कवी बाकीबाब बोरकर यांच्यापेक्षा जास्त मासळी आवडायची. बोरकरांप्रमाणे त्यांनी हे आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं की ज्या मासळीवर माझा देह पोसला गेला त्याच मासळीच्या सानिध्यात मरणानंतर राहायला मला आवडेल. अर्थात माझा देह म्हणजे त्यांचा देह समुद्रात विसर्जित करावा. अनुकूलच्या नेमक्या प्रश्नाला मनवा आडवळणानं उत्तरं द्यायला बघत होती. अनुकूल म्हणाला, ते ठीक आहे, पण अजूनही माझ्या प्रश्नाचं नेमकं उत्तर तू देत नाही आहेस. अगं बाई, कुठला नेमका प्रश्न ते तरी कळू दे. तुला मासळीचं जेवण करता येतं का? कॅन यू कुक फिश? अनुकूलला आता इंग्रजीचा आधार घ्यायला लागला होता. येस, त्यात काय एवढं मोठंच आहे? नाही, मोठंसं म्हणू नको. माझी आई या बाबतीत फार दक्ष आहे बरं. तुला तिच्या या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांना नेमकी उत्तरं द्यायला लागतील. अनुकूलने सोक्षमोक्ष लावायचा ठरवून टाकलं. आपलं अपरं नाक उडवत मनवा म्हणाली, देईन की मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं, त्यात काय बाई मोठं. मग कधी येशील घरी? अरे तू म्हणशील तेव्हा. आत्ता या क्षणीसुद्धा यायची माझी तयारी आहे. मनवाच्या आत्मविश्वासाचा फुगा फुगत चाललेला होता. आता यावेळी तू त्यात काय मोठं असं नाही म्हणाली. ईश्वर, दरवेळी काय म्हणायचं ते? ठीक आहे, आज संध्याकाळी 7 वाजता आमच्या घरी ये. एक लक्षात असू दे, माझ्या आईने तुला नापास जाहीर केलं तर मी कसलीही रदबदली करणार नाही. त्या बाबतीत मी भलता स्ट्रिक्ट आहे. मी कधीच कुठल्याच परीक्षेत नापास झालेली नाही आहे, त्यामुळे आत्ताही नापास व्हायचा प्रश्नच येत नाही आहे. एवढा आत्मविश्वास आहे. बघू, घोडा मैदान जवळ आहे. का तुझ्या आईचं नाव घोडा आहे? मुस्काटीत मारीन. आईला घोडा म्हणते तू? हां, मी तसा हिंसेवर विश्वास ठेवणारा तरुण आहे बरं का. यू आर माय किलर. माझे हात काही सदा सर्व काळ मासळी खाण्यात मशगूल असतात असं समजायचं कारण नाही. माझाही हिंसेवर विश्वास आहे. अहिंसा करून आपण देशाचं काय वाटोळं करून ठेवलं आहे ते बघतोय ना आपण. मनवाने चर्चेला वेगळंच वळण दिलं. मनवाचा धीट स्वभाव अनुकूलला आवडला. तो मनात म्हणाला, ही बाया तिखट मसाल्यातली कुर्ली दिसतीये. हिच्याबरोबर संसार करायचा म्हणजे तळलेल्या कर्लीचा काप तोंडात टाकण्यासारखं आनंददायी ठरणार आहे. पण मम्माच्या कडक परीक्षेत ही पास होईल का? आणि मनवाकडे प्रेमभऱ्या नजरेनं बघत अनुकूलनं जाहीर केलं, होऊन जाऊ दे, आज संध्याकाळी 7 वाजता. मम्मानं टाकलेल्या रापणीत सापडतेस का निसटून जातेस बघतोच. ठीक 7च्या ठोक्याला ठेवणीतले कपडे करून मनवा हजर झाली. अनुकूलच्या ममानं तिला अपाद मस्तक निहाळलं आणि ती अनुकूलच्या कानात कुजबुजली, पोरगी मस्त निवडली आहेस बरं का रे. मग करू का पास? फायनल परीक्षा घेतल्याशिवाय? अनुकूलनं आतुरलेल्या सुरात मामाला विचारलं. नाही, एवढ्यात नाही. मासळीच्या जेवणाबद्दल तिला काय कळतं ते कळू देत ना आधी. आणि मनवाकडे बघत मामानं शुष्क आवाजात पहिला प्रश्न केला, खुबे आणि शिंपले म्हणजे तिसऱ्या यात नेमका फरक काय आहे? शिंपल्यात मोती होतात, खुब्यात होत नाहीत. मनवानं अगदी ठरवून वेगळं उत्तर दिलं. मी त्याबद्दल नाही म्हणत आहे, मला नेमका फरक सांग. ममाने मनवाकडनं नेमकं उत्तर काढून घ्यायचं ठरवलं. लाळे खुबे बेचव असतात, तिसऱ्या सहसा बेचव नसतात, त्यामुळे तिसऱ्या विकत घेताना डोकं फारसं खाजवावं लागत नाही. मनवाच्या उत्तराला ममानं डोकं हलवलं. पुढचा प्रश्न केला, उडीद मेथी कशी करशील? उडीद आणि मेथी यांची खोबरेल तेलाबरोबर फोडणी देईन. करबट्ट म्हणजे काय? मिश्र जातीच्या छोट्या माशांना करबट असे म्हणतात. कुठल्या माशाच्या आमटीत तिरफळं टाकशील? पालू का विसवण का रावस का शेवटे? आई,
तुम्ही या माशांच्या यादीत मुद्दाम बांगड्यांना वगळलंय, नाही का? तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर आहे, बांगड्याच्या आमटीतच चवीसाठी तिरफळं टाकतात. बरोबर आहे की नाही? बरोबर का चूक आहे मी सांगेन, मला नाही प्रश्न विचारायचे. पुढचा प्रश्न ऐक. विलक्षण साम्य असलेल्या माशांची नावे सांगा. बांगडे आणि हारे, पेडवे आणि तारले, विसवण आणि कोड, मुडदुशा आणि टोळ्या. मनवानी पटापट नावं सांगितली. एका प्रॅक्टिकल प्रश्नाचं उत्तर दे. मुडदुशाची आमटी करताना भांड्यात मुडदुशा कुठल्या वेळी घालशील? मुडदुशा. मुडदुशा हा नाजूक असल्यामुळे आमटीला उकळी फुटल्यावर तो भांड्यात टाकायचा असतो. इतर माशांप्रमाणे आधीच भांड्यात टाकून शिजवायला जाल तर भांड्यात मुडदुशाचे काटेच तेवढे मिळतील, कदाचित ते काटेसुद्धा विरून गेलेले असतील. अगदी बरोबर आहे. मामा मनवाकडे कौतुकानं बघत म्हणाली. लगेच पुढचा प्रश्न टाकला. कुर्लीला पाय किती असतात? कुर्लीला 10 पाय असतात. पुढच्या 2 पायांना डांगे असं म्हणतात. मनवानं पुन्हा एकदा छापील उत्तर ऐकवलं. विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं द्या. पुढच्या 2 पायांना काय म्हणतात हे विचारलं होतं का मी? मामानं मनवाला उगाचच चापलं. पुढचा प्रश्न केला. कुर्ल्यातली नर मादी तुला ओळखता येते? निश्चितच. नराच्या पोटावर त्रिकोणी पान असतं, मादीच्या पोटावर उशीसारखं वाटोळं कवच असतं. बाजारात कुर्ल्या विकत घेताना नर कुर्ला घेशील का मादी कुर्ली? अर्थात मादी कुर्ली. नर कुर्ला पोकळ असतो, त्याच्यात गराच्या ऐवजी पाणीच जास्त असतं. अरे वा, बरीच माहिती दिसतीये तुला कुर्लीची. खूप आवडते का तुला कुर्ली? जराशा कौतुकानं मामाने विचारलं. त्याबरोबर तोच धागा पकडून मनवानं प्रश्न केला. आपल्या घरात कुर्ल्या खायचं जमेल का मला? तुला मगाशी सांगितलं ना, मला प्रश्न विचारायचे नाहीत, उत्तरं द्यायची आहेत माझ्या प्रश्नांना. मामाने तिला चापलं. लगेच विचारलं. मला सांग, भिंगी आणि कर्ली विकत घेताना कुठली काळजी घेशील? भिंगी आणि कर्ली घेताना कोळीणीला सांगायचं तिरपी काप. ती सरळ इतर माशांप्रमाणे कापली तर काटा खातोय का मासा असा प्रश्न पडेल. उत्तर बरोबर आहे, पण कोळीणीला कशाला सांगायला हवं? तुला घरी कापायला येते का भिंगी किंवा कर्ली? आणि मला सांग, कोळंबी साफ करताना कुठली काळजी घेशील? मी कोळीणीला कोळंबीतला काळा धागा नीटपणे काढून टाकायला सांगेन. अगं बाई, पुन्हा कोळीण आली. तुला स्वतःला कोळंबी साफ करता येत नाही का? नाही. मला मासळी साफ करायची भीती वाटते. एकदा कुर्लीच्या डांग्यानं माझा अंगठा फोडला. आणखी एकदा सुरमई साफ करताना बोटात काटा गेला. तेव्हापासून मासे साफ करायचं काम मी त्या कोळीणीवरच सोपवते. नाही, मला नाही बाई पटत हे. शिवाय प्रत्येक वेळी कोळीण काय फुकटात मासे साफ करून देणार आहे? पैसे घेईलच किती. मग द्यायचे पैसे, त्यात काय एवढं मोठं? अगं बाई, द्यायचे पैसे म्हणजे काय? पैसे काय झाडाला लागतात का? त्याच पैशात आणखीन मासे नाही का मिळणार? ममानी सटासटा 3 प्रश्न विचारलेले होते. तुम्ही काही म्हणा, मी काही मासे साफ करणार नाही. ते काम मी कोळीणीकडनंच करून घेणार. अगं बाई, कोळीणीकडून साफ केलेले मासे घरी आणून पुन्हा साफ करावे लागणार. 2-2दा कामं कशाला करायची ग? मी नाही बाई पुन्हा पुन्हा मासे साफ करत बसत. असं. शेवटचा प्रश्न. बाजारात मासे मिळाले नाहीत तर काय करशील? काय करायचे? हॉटेलात जाईन, ऑर्डर देऊन घेऊन येईन. सुकवलेल्या माशाबद्दल तुला काही माहिती नाही असं दिसतंय. खारे सुकवलेले मासे? शी, मला त्यांचा वासच सहन होत नाही बाई. बोटाच्या चिमटीत मनवानं नाक पकडलं. हे बघ, मासा शेवटी मासा असतो. ताजा मासा, सुकवलेला मासा एकाच तराजूत तोलायला हवं बरं. पावसाळ्यात मासे मिळतात का? त्यावेळी काय उपाशी राहणार? सुकवलेल्या माशापुढे तुला मान तुकवावीच लागणार. नाही, मला नाही पटत. आणखीन प्रश्न आहेत का? मला अगदी कंटाळा आलाय. मासा खायला चांगला असतो. माशाबद्दल इतकी चर्चा कशाला पाहिजे? माशांविषयीची चर्चासुद्धा चवदार असते, कळलं ना तुला? मामानं मनवाला चापलं. ठीक आहे, तुमचा निर्णय मला कळेल का? उठून उभी राहत मनवानं प्रश्न केला. माझा निर्णय तुला अनुकूल उद्या सांगेल. मामाने ऐकवलं. आतल्या दिशेनं निघून गेले. मनवाला बसस्टॉपपर्यंत सोडून अनुकूल परतला. आल्या आल्या विचारायला लागला. मामा कशी वाटली मनवा? तिला मासळीचं जेवण करता येतं आहे ना? ते येतं रे, पण मासळी साफ कशी करायची या मूळ प्रश्नाला तिने काहीच उत्तर दिलं नाही. तिला आवडत नाही म्हणाली, म्हणून मी तिला देऊन टाकलाय भोपळा. 0 मार्क. साफ नापास. नापास? मनवा नापास? हो, नापास. तिचा भर कोळीणीवर आहे.
कोळीणीनं साफ केलेली मासळी तिला चालते, पण आपल्या घरात ही गोष्ट अजिबात चालणार नाही. कोळीणी साफ केलेली ती कसली रे मासळी? शी 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 शी. मासा तेलकट दिसेल, चरबीचा वास उभं गाणेल. नको 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 ते. अनुकूल, हे बघ, तू तिचा नाद सोड बाबा. निर्वाणीच्या सुरात मामानं सांगितलं. मनवा, नको. अरे, आपल्या या घरात केवळ मासळीचं जेवण रुचकर करणारी स्त्री नकोय, मासळी साफ करणारी सुद्धा पाहिजे. तिला दोन्ही कामं करता यायला हवीत. मला येतात, तिला काय येऊ नये? अगं, ती शिकेल की, तुझा एवढा हट्ट असेल तर. या गोष्टी शिकून नाही येत बाबा, त्या उपजत यायला हव्यात. आणि हे बघ, सापडेल सापडेल आपल्याला एक अशी की जी दोन्ही गोष्टीत पारंगत आहे. तुझ्या बाबांना नाही का मी मिळाले, तशीच तुलाही मिळेल. हो, आपण वाट बघू रे. मामानं अनुकूलच्या मनवा प्रकरणाचा अशा रीतीनं ताटातल्या माशाचा काटा काढावा ना, तसा अलगद काटा काढून टाकला. मामा, रागावणार नसशील तर एक सुचवू का? अनुकूलनं घाबरत विचारलं. काय ते आता? कपाळाला आठ्या घालत मामानं विचारलं. अगं, मला येतात ना मासे साफ करायला, बाबांच्याकडनंच शिकलोय मी. मग मी मासे साफ केले आणि मनवानी मासळीचं जेवण केलं तर चालणार नाही का गं? अनुकूलचा हा प्रश्न ऐकून मामा त्याच्याकडे डोळे वटारून बघत राहिली. खाली टीप लिहिली आहे कापडी सरांनी. संदर्भ ग्रंथ मासे आणि मी, लेखक गोपाळ कृष्ण भोबे. श्रोते हो, कशी वाटली कथा तुम्ही सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात आणि मुख्य म्हणजे सगळ्या मासे प्रेमींमध्ये शेअर करा आणि त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. भेटूयात अशाच उत्तमोत्तम कथांसह सतत. तोपर्यंत नमस्कार.